नमस्कार मित्रांनो. ॲप्टॅड एज्युटेक करिअर डिझायनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मी प्राध्यापक धीरज बुने आपण सर्वांचे इथे स्वागत करतो. मागील काळापासून ॲप्टॅड एज्युटेकतर्फे विद्यार्थी आणि पालकांच्या समुपदेशनासाठी करिअर टॉक ही सिरीज ॲप्टॅड एज्युटेकतर्फे राबवण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी पालकांना समुपदेशन मिळावे, मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने आम्ही विविध मार्गदर्शक तज्ज्ञ गेस्ट यांना आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आमंत्रित करतो. तर या शृंखलेमध्ये आज आमच्यासोबत उपस्थित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कमलाकर पायस सर. ते मूलतः मराठी विषयाचे प्राध्यापक आहे, एक उत्कृष्ट कवी, लेखक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, नेट सेटचे हजारो विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच अनेक विद्यार्थ्यांचे रिसर्च PhD सुद्धा चाललेले आहे. तसेच अनेक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सध्या ते कार्यरत आहे. डॉक्टर कमलाकर पायस सर यांचे खूप खूप स्वागत, सहर्ष स्वागत ॲप्टॅड एज्युटेकतर्फे सर. सर, फॉरेन लँग्वेजच्या या युगात मराठी विषयी आपली प्रेम, आपली आपुलकी कशी निर्माण झाली सर? एकतर मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि पहिली भाषा आपण जी शिकतो तिच्यावर आपलं प्रेम असतेच. पण तरीही करिअरच्या अनुषंगानं जेव्हा आपण विचार करतो की जेव्हा मी गावावरून चांदूर बाजार अपडाऊन करायचो तर आमची बस लवकर यायची. म्हणजे 12 वाजता शाळा असायची तर आम्ही 9 वाजेपर्यंत चांदूर बाजारला पोहोचलेलो असायचो. मग या मधल्या काळात करायचं काय, तर तिथं एक महानगरपालिकेचं सार्वजनिक वाचनालय होतं आणि मग त्या वाचनालयात आम्ही वाचायला जायचो. मग पेपर वाचायचे, कोडे वाचायचे, काही कॉमिक्सची पुस्तकं वाचनाची आवड लागली आणि वाचनाची आवड लागल्यानंतर मराठी साहित्य मी वाचायला सुरुवात केली. म्हणजे साधारणतः 8व्या वर्गापासून मी हजारो पुस्तकं वाचली असतील आणि मग ती साहित्य वाचताना वाङ्मयाची आवड निर्माण झाली आणि वाङ्मयातून सुद्धा करिअर होऊ शकतं हे 12वी पास झाल्यानंतर मला कळलं आणि BAला मी मराठी वाङ्मय विषय घेतला आणि BA झाल्यानंतर MA मराठी मी केलं आणि त्यानंतर लगेच नेटसेट झालो आणि नेटसेट झाल्यानंतर मला प्राध्यापक म्हणून जॉब मिळाला. म्हणजे कुठल्याच क्षेत्रात जर आपण टॉपला गेलो तर आपल्याला करिअर करता येतं. म्हणजे असं काहीच म्हणता येणार नाही की मराठीचे वाईट दिवस आहे, इंग्रजीचे चांगले दिवस आहे. तुम्ही ज्याही क्षेत्रात गेले त्या क्षेत्रात टॉपला गेले पाहिजे तर तिथे तुम्हाला करिअरची संधी 101% असते. आणि म्हणून या जागतिकीकरणाच्या काळातसुद्धा माझं मराठीतून करिअर झालं. त्यासोबतच पुढे मी नेटसेट करत असताना नेटसेटसाठी जे विद्यार्थी मला मार्गदर्शन मागायला यायचे आणि त्यात बहुतांश मराठीचे असायचे, त्या सर्व विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन केलं. जे नेटसेट उत्तीर्ण झाले त्या सर्वांचं करिअरसुद्धा झालेलं आहे मराठीच्या माध्यमातून. आणि आजही मराठीचे दिवस चांगलेच आहेत, ते वाईट नाही आहेत. कारण की 10 कोटी लोक मराठी भाषा बोलतात. फक्त भारतातच नाही तर 11 देशांमध्ये मराठी भाषा बोलल्या जाते. त्यामुळे मराठीचे दिवस चांगले आहेत. फक्त आपल्याला मराठी चांगलं करून घेणं, चांगलं शिकता आली पाहिजे. ती चांगली आली तर तुम्हाला सर्व संधी उपलब्ध आहे. सर, जसं की तुम्ही म्हटलात की तुम्ही नेटसेट केलात, आमच्या इथे सुद्धा भरपूर विद्यार्थी नेटसेटची तयारी करण्यासाठी येतात. तर मी विचारू इच्छिते की नेटसेटची नेट आणि सेट यामध्ये काय डिफरन्स आहे? तर खरं म्हणजे उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता यावी यासाठी केंद्र सरकारने मेहरोत्रा समिती स्थापन केली आणि त्या समितीनुसार एका क्वालिटीचे प्राध्यापक आले पाहिजे आणि त्यासाठी चाळणी असावी, गुणवत्तेची परीक्षा असावी. म्हणून राष्ट्रीय पातळीवर नेट ही परीक्षा आलेली आहे. नॅशनल लेवल इलिजिबिलिटी टेस्ट आणि स्टेट लेवलवर सेट ही परीक्षा आली आहे, स्टेट लेवल इलिजिबिलिटी टेस्ट. आणि त्यातून शिक्षक जो निर्माण व्हावा तो क्वालिटीचा निर्माण व्हावा. म्हणजे आदर्श शिक्षकामध्ये जे गुण असावे लागतात ते गुण त्याच्यामध्ये असले पाहिजे. एकतर तो त्याचं मानसशास्त्र चांगलं असलं पाहिजे, त्याला विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था समजली पाहिजे, तो चांगला संवादक असला पाहिजे, तो अचूकपणे विचार करणारा असावा आणि जलद विचार करणारा असावा. या साऱ्या गोष्टी पहिल्या पेपरमधून तपासल्या जातात. म्हणजे एका आदर्श शिक्षकाच्या अंगी जे गुण असायला पाहिजे ते पहिल्या पेपरच्या माध्यमातून तपासले जातात. दुसरा जो भाग असतो की तुम्ही ज्या विषयाचे प्राध्यापक होणार आहात त्या विषयाचं मिनिमम नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे, म्हणजे किमान ज्ञान तुम्हाला असावं. आणि त्यासाठी म्हणून दुसरा पेपर असतो. आणि नेट आणि सेट जेव्हापासून आलं तेव्हापासून शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले प्राध्यापक यायला लागले. यापूर्वीची अशी अवस्था होती की ज्यांची संस्था असेल त्यांचे नातेवाईक
त्या विषयात MA करायचे आणि आतमध्ये यायचे. आणि त्यांचा जो प्राध्यापक म्हणून जो पिंड तयार व्हायला पाहिजे, त्यांचं व्यक्तित्व विकसित व्हायला पाहिजे, त्यांचा माइंड सेटअप विकसित व्हायला पाहिजे, तेवढा माइंड सेटअप विकसित नव्हता. परंतु नेट सेट आल्यापासून क्वालिटीचे प्राध्यापक आतमध्ये यायला लागले आणि उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढायला लागली. नेट आणि सेटमध्ये फरक एवढाच आहे की नेट नॅशनल लेवलवर घेतल्या जाते, ती 2 भाषांमधून असते, ते हिंदी आणि इंग्रजीमधून. सेट परीक्षा ती रिजनल लँग्वेजमध्ये आणि इंग्रजीमध्ये असते. सेट पास झाल्यानंतर तुम्हाला स्टेटच्या मर्यादा येतात. नेट पास झाल्यानंतर पूर्ण भारतामध्ये तुम्हाला जॉबची संधी असते. तर जसं की तुम्ही नेट सेटचं आम्हाला सांगितलं आहात, तर नेट या परीक्षेची तयारी कशी करावी तुमच्या मते? तर बहुतांश वेळा असं होते आहे की आपण PG झाल्यानंतर नेटची तयारी सुरू करतो. आपण जर PG करत असतानाच नेटची प्रिपरेशन केली तर अपियर असताना सुद्धा आपण पास होऊ शकतो. पहिली जी बाब आहे की नेटच्या पहिल्या पेपरसाठी सिलेबस दिलेला असतो. टीचिंग ॲटिट्यूड ॲप्टिट्यूड हा भाग असतो, तो शिक्षणशास्त्राशी संबंधित आहे. रिजनिंग हा भाग असतो. तुमचं निरीक्षण कसं चांगलं आहे, तुम्ही समाजाशी कसे जुळलेले आहेत, तुमचं कम्प्युटरचं ज्ञान कसं आहे, तुमचं IT नॉलेज कसं आहे, एकंदरीत पर्यावरणाशी तुम्ही कसे जुळलेले आहे आणि या जगासोबत कसे जुळलेले आहे, या साऱ्या गोष्टी पहिल्या पेपरमधून तपासल्या जातात. त्यासाठी म्हणून तुम्ही जेव्हा PGला ॲडमिशन घेतात तेव्हापासून एक कॉम्पिटिटिव्हचं मॅगझिन तुम्ही वाचलं पाहिजे. त्यानंतर रोजचा पेपर वाचला पाहिजे आणि रोजचा पेपर वाचताना हातात पेन घेऊन चालू घडामोडी जशा काढतो तशा आपण काढल्या पाहिजे. पहिली गोष्ट तर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मला प्राध्यापक व्हायचं आहे. मग प्राध्यापक व्हायचं आहे तर प्राध्यापकासाठी ज्या गोष्टी लागतात त्या आपल्यामध्ये निर्माण केल्या पाहिजे. शेवटी तुम्हाला मनातून प्राध्यापक झालो असं वाटलं त्या दिवसपासून तुमची तयारी सुरू होते. दुसरा जो भाग आहे की या परीक्षेमध्ये पहिल्या पेपरमध्ये 100 गुणांचे 50 प्रश्न असतात आणि ते सारे प्रश्न कसे असतात, जनरल नॉलेजचे नसतात. ते एज्युकेशनच्या संबंधित असतात, ते पर्यावरणाच्या संबंधित असतात, ते कॉम्प्युटरच्या संबंधित असतात, ते तुमच्या शिक्षणशास्त्राशी आणि मानसशास्त्राशी संबंधित असतात. तो सिलेबस दिलेला आहे, तो सिलेबस आपण पहिल्यांदा समजून घ्यावा आणि त्या दृष्टिकोनातून आपलं वाचन आणि प्रॅक्टिस हे करणं गरजेचं आहे. पहिल्या पेपरमध्ये थोडासा IT पण भाग असतो, गणिताचा पण भाग असतो, त्याची थोडीशी प्रॅक्टिस करावी आणि त्यासाठी मार्केटमध्ये पुस्तकं उपलब्ध आहे. म्हणजे सर्वात पॉप्युलर पुस्तक म्हणजे उपकार प्रकाशनाची पुस्तकं उपलब्ध आहे. पण मी नेटच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की रमेश पब्लिशिंग हाऊस यांची जी पुस्तकं आहेत ते अतिशय चांगले असतात. ती पुस्तकं आपण घेतली पाहिजे पहिल्या पेपरसाठी. आणि ज्या विषयात तुम्ही PG करता त्या विषयाचा अभ्यास करताना साधारणतः PGचा अभ्यास डिस्क्रिप्टिव्ह असतो, परंतु नेटमध्ये ऑब्जेक्टिव्ह येते. अभ्यास करतानाच आपण पेन घेऊन बसायचं आणि जिथं जिथं ऑब्जेक्टिव्ह प्रश्न निघतो ते अंडरलाईन करून ठेवायचे. जेव्हा तुमची परीक्षा संपेल तेव्हा ते सारे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न लिहून घ्यायचे. 2, 4, 5,000 प्रश्न तुमच्याकडे असेल. PGचा अभ्यास तुम्ही चांगल्या पद्धतीने केला, सिलेबसनुसार काही भाग PGमध्ये नसेल, आउट ऑफ सिलेबस PGचा जो भाग असेल तो पण वाचा आणि 6 महिने जर तुम्ही पद्धतशीर अभ्यास केला तर पहिल्या प्रयत्नात अपियरमध्ये तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता. कारण माझा अनुभव असाच आहे. कारण मी अपियर असताना पहिल्यांदा नेट झालो, नंतर शेट झालो आणि तिसरी परीक्षा पुन्हा नेटची उत्तीर्ण झालो. त्याचं कारण असं होतं की मी PGलाच अभ्यास खूप चांगला केला आणि त्यामुळे मला वेगळा अभ्यास करण्याची गरज पडलेली नाही. सर, जॉईंट रिसर्च फेलोशिप बद्दल थोडी माहिती विद्यार्थ्यांना सांगू इच्छिता आपण. आणि सोबतच सर, आजच्या काळात जर कोणाला PhD करायची असेल, विशेष म्हणजे अमरावती विद्यापीठातून किंवा इतर विद्यापीठातून, तर काय प्रक्रिया आहे? खरं म्हणजे नेट ही 2 बाबींसाठी घेतल्या जाते. एकतर तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी नेट ही पात्रता आहे आणि सोबतच ज्युनियर रिसर्च फेलोशिप त्याच्यामध्ये असते, JRF. तर ज्युनियर रिसर्च फेलोशिपमध्ये तुम्ही जर प्रोफेसर पदासाठीची जी नेट असते त्याच्यात 2 पर्याय असतात. तुम्ही नेट घ्या किंवा JRF घ्या. तर नेट जर झालं तर तुम्ही फक्त प्रोफेसर पदासाठी होऊ शकता. JRF जर झालं तर तुम्हाला प्रोफेसर पण होता येते आणि UGCची ज्युनियर रिसर्च फेलोशिप पण मिळते. रिसर्च करण्यासाठी UGC तुम्हाला फेलोशिप देते, म्हणजे महिन्याला 35,000 रुपये तुम्हाला दिल्या जातात. तुमचं डेझर्टेशन तयार करण्यासाठी पैसे दिले जातात आणि ही फेलोशिप 5 वर्षासाठी असते. तर रिसर्च फेलोशिप मिळाली की 2 गोष्टी होतात. एक, रिसर्चर म्हणून तुम्ही काम करू शकतात आणि त्यासोबतच तुमची नेटसोबत PhD फ्री असते.
म्हणजे अलीकडच्या काळात आता PhD करायची असेल तर नेट कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे एमपॅटवर चालत नाही, या वर्षीपासून नेट कंपल्सरी केलेलं आहे. आणि म्हणून नेट ही PhD करणाऱ्या प्रत्येकाला कंपल्सरी असणार आहे. आणि म्हणून ज्यांना PhD करावीशी वाटते त्यांना नेट करणं गरजेचं आहे. सर, जसं की आजकाल जास्तीत जास्त लोक हे इंग्रजीकडे वळत असतात, तर तुम्ही काय सांगाल मराठीच्या विद्यार्थ्यांकरिता जे करिअर बघत आहेत मराठीमध्ये, तर त्यांच्यासाठी कुठकुठल्या संधी उपलब्ध आहे? तर इंग्रजी भाषा जागतिक लेवलची आहे असं आपण मान्यता आहे. कदाचित तो गैरसमज पण असेल. जपानसारख्या देशामध्ये इंग्रजी वाचून अळत नाही, फ्रान्समध्ये इंग्रजी वाचून अळत नाही, जर्मनमध्ये इंग्रजीशिवाय अळत नाही, चीनमध्ये इंग्रजीशिवाय अळत नाही. उलट ज्या मुस्लिम कंट्री आहेत तिथं इंग्रजी वाचून अळत नाही. भारतातच फक्त इंग्रजीचा बाहू केला जातो. पण इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. ती जर शिकले तर तुम्हाला करिअरच्या संधी आहे. पण याचा अर्थ असा नाही की इतर भाषांमध्ये तुम्हाला जॉबची संधी नाही. मी सुरुवातीला सांगितलं आहे की मराठी भाषेतून जर तुम्ही शिकले असाल, मराठीमध्ये थोडंसं व्याकरण वगैरे तुम्हाला आलं, भाषाशास्त्र थोडंसं आलं, तर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी हा विषय असतो. सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला मराठी विषयातून परीक्षा देता येते किंवा मराठी विषय हा असतो. त्यासोबतच तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तर मदत होती, तुम्हाला मराठीचा लेक्चरर तर होता येतच. तुम्हाला सोबतच मराठी विषयातून अनेक नोकरीच्या संधी आहे. म्हणजे मराठीमध्ये जर तुम्ही तज्ज्ञ झालात तर मीडियामध्ये तुम्हाला खूप चांगली संधी आहे. एक तर स्क्रिप्ट रायटर म्हणून तुम्हाला काम करता येते, पत्रकार म्हणून तुम्हाला काम करता येते, ट्रान्सलेटर म्हणून तुम्हाला काम करता येते, एडिटर म्हणून तुम्हाला काम करता येते, संपादक म्हणून काम करता येते. आणि त्यासोबतच मंत्रालयामध्ये मराठीची पोस्ट निघते, ट्रान्सलेटरची पोस्ट निघते. आणि लेखक म्हणून, ब्लॉग रायटर म्हणून तुम्हाला सोशल मीडियावर रिजनल लँग्वेजमधून करिअर केलेले अनेक लोक दिसतील. आणि म्हणून मराठी भाषेतून जर तुम्ही तज्ज्ञ झालात तर तुम्हाला करिअरच्या असंख्य संधी आहेत. म्हणजे फक्त पत्रकार आणि मीडियामध्येच नाही तर अनेक क्षेत्रांमध्ये तुम्हाला त्या करिअरच्या संधी आहेत. प्रॉब्लेम असा होतो आहे की आपली जी भाषा आहे त्या भाषेबद्दलचा न्यूनगंड, आणि त्यामुळे मराठी तुम्ही कॉन्व्हेंटमधून शिकलेल्या मुलांना तुम्ही 4 वाक्य बोलायला सांगा, मराठीतून व्यवस्थित बोलू शकत नाही. त्यांना तुम्ही 87 सांगितलं तो पुन्हा विचारतो काय, त्याला 87 सांगावं लागतं. आणि म्हणून आपल्या भाषेबद्दलचं जे प्रेम आहे ते प्रेम तुम्हाला करिअरकडे पण मदत करू शकते. एवढंच काय, तुम्हाला UPSCची परीक्षा द्यायची असेल ती सुद्धा मराठीतून देता येते. आणि असे अनेक लोक आहेत की ज्यांनी एक भाषा चांगली केली तर इतर भाषा सुद्धा चांगल्या होतात. अलीकडच्या काळात मुंबईमध्ये मराठीचे स्पीकिंग क्लासेस सुद्धा सुरू झालेले आहेत. म्हणजे आमिर खाननं मुंबई विद्यापीठाला एक ग्रँट दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही लोकांना मराठी शिकवा. आणि मराठी भाषा ही पाहतो आहे 10 कोटी लोक ही भाषा बोलतात आणि 11 देशांमध्ये ही भाषा बोलल्या जाते. त्यामुळे तुम्हाला मराठीमधून करिअर करता येऊ शकते, त्याबद्दल दुमत नाही. फक्त मराठीबद्दल न्यूनगंड असता कामा नये. सर, जसं की तुम्ही आम्हाला याआधी सांगितलात की तुम्हाला पुस्तकाची खूप आवड आहे, तर तुमचं सर्वात आवडतं पुस्तक कुठलं? तर पहिल्यांदा जे मी पुस्तक वाचलेलं आहे मराठीमधून ते बुद्ध आणि त्याचा धम्मा. त्यानंतर मी चरित्र वाचनाकडे ओढलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचलं आणि त्यानंतर किमान 200 तरी चरित्र वाचलेले असतील. त्या सर्व चरित्रांमध्ये आणि आत्मकथनांमध्ये मला रुची आहे. आणि माझा जर आवडता साहित्यिक जर विचारला तर नामदेव ढसाळ नावाचा कवी आहे आणि इंटरनॅशनल लेवलचा कवी आहे. कारण की त्याला सर्वच परिस्थितीची जाणीव आहे आणि तो मराठीमधूनच साध्या साध्या उपमा आणि प्रतिमा प्रतीकांमधून अतिशय चांगला अभिव्यक्त झालेला आहे. तर आवडता कवी म्हटला तर नामदेव ढसाळ आहे आणि आवडतं पुस्तक म्हटलं तर बुद्ध आणि त्याचा धम्मा आहे. सध्या अभिजात भाषा चर्चेत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याबद्दल सर आपले काय मत आहे? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याबद्दल मला असं वाटते की तो मिळायला पाहिजे. कारण मराठी भाषा जे काही निकष असतात त्याच्यापैकी की ती प्राचीनतम असली पाहिजे, ती आज अस्तित्वात असली पाहिजे बोलण्यात. तर 2000 वर्षापूर्वीचे मराठीचे पुरावे हे मिळालेले आहे. आणि अभिजात भाषेचा दर्जा जर मिळाला, कारण की आजही त्या भाषेमध्ये जर 10 कोटी लोक बोलत आहेत, आजही ती भाषा जवळपास 17 बोली भाषा तिच्याशी कनेक्ट आहे.
एवढी प्राचीनतम भाषा आणि आजच्या काळात बोलीभाषा आणि प्रमाण भाषा या दोन्ही भाषा तिच्यामध्ये आहेत, तर तिला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे. कारण की ती फार प्राचीन भाषा आहे आणि ती समृद्ध भाषा आहे. म्हणजे मराठीतील पहिलं साहित्य जे निर्माण झालेलं आहे ते 2000 वर्षापूर्वीचं आहे. अर्थात ही पालीतून निर्माण झालेली आहे. सारे मराठीचे जे पुरावे आहे ते विनय पिटकामध्ये सापडलेले आहे. विनय पिटक हा त्रिपिटकातील एक ग्रंथ आहे आणि तो पालीमध्ये आहे. आणि आपल्याला सांगितलं जातं की सर्व भाषांची जननी ही संस्कृत आहे, ते चुकीचं आहे. सर्व भाषांची जननी संस्कृत सहित जी जननी आहे ती पाली आणि प्राकृत आहे. आणि सारे पुरावे मराठीचे अभिजात भाषेचे ते विनय पिटकात सापडले आणि तो ग्रंथ पालीचा आहे. सर, अमरावतीमधून कोणी साहित्यिक आहे मोठे जे मराठी विषयात आपले विशेष योगदान देत आहे इतिहासातून या सध्याच्या परिस्थितीत? प्रसिद्ध साहित्यिक अमरावतीमध्ये अनेक प्रसिद्ध साहित्यिक होऊन गेलेले आहेत, ज्यामध्ये आपण सुरेश भटांचं नाव घेऊ शकतो. सुरेश भट अमरावतीचे होते आणि गझलला त्यांनी जे योगदान दिलं, मराठीतील गझलच सुरेश भटांनी रुजवलेली आहे. आणि म्हणून गझलला, मराठी गझलला जे मानपान प्राप्त झाला तो सुरेश भटांमुळे झाला आणि ते अमरावतीचे होते. उद्धव शेळके हे कादंबरीकार होते. तुम्ही धग कादंबरीचं नाव ऐकलं असेल. तर उद्धव शेळकेंनी 100पेक्षा 120 की 140 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. आणि उद्धव शेळके खऱ्या अर्थानं मराठीला एक चांगला कादंबरीकार म्हणून लाभलेले आहे. मनोहर तल्लार हे अमरावतीमधले साहित्यिक आहे. आपण उरागिरींचं नाव ऐकतो. उरागिरी अतिशय वरच्या दर्जाची कविता लिहिणारे उरागिरी आहेत. त्याही पलीकडे जाऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या एवढा मोठा साहित्यिक नाही, अमरावतीमधून निर्माण झालेले आहेत. नव्या काळामध्ये आपण बघतो आहे की बबन सराळकर असतील, संजय घरडे असतील, सतेश्वर मोरे असतील, वसंत शेंडे असतील, वसंत आबाजी डहाके आहेत. हे सारे मोठे साहित्यिक अमरावतीमधून होऊन गेलेले आहे आणि त्यांचं साहित्य विश्व पातळीवर गेलेलं आहे. तर साहित्यिकांची अशी मोठी लाईन आहे. अमरावतीमधून निर्माण झालेले साहित्यिक ही यांची खूप मोठी ज्याला आपण म्हणतो जी एक काय म्हणता येईल त्याला, एक परंपरा त्यांनी जोपासलेली आहे. सर, जसं की मी म्हणाली आधी की प्रत्येकजण हा इंग्रजीकडे वळत आहे, तर तुम्हाला काय वाटते आजकालच्या विद्यार्थ्यांच्या मनात मराठीबद्दल गोडी निर्माण करायसाठी कुठल्या उपाययोजना कराव्यात? तर ज्यांची मातृभाषा मराठी आहे तर त्या पालकांनी मुलांशी मराठीतूनच बोलावे. आपण बघतो आहे की मराठीबद्दलची उदासीनता, म्हणजे एखादा अमराठी माणूस असेल जो महाराष्ट्रात 50 वर्षापासून राहतो तरी तो त्याची भाषा सोडत नाही. पण मराठी माणूस जर त्याला भेटला तर तो त्याच्या तुडक्या मोडक्या हिंदीतून बोलण्याचा प्रयत्न करतो. ती हिंदी पाणी आएंगा तो कांदे ओले हो जाएंगे अशा स्वरूपाची असते. आणि मग पहिली गोष्ट तर त्याने मराठीतून बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण हेच जर बघितलं, तुम्ही जर साऊथमध्ये गेलात तर भाषेचा अभिमान प्रचंड आहे. ते तुमच्याशी लोकल लँग्वेजमधूनच बोलतात, ते हिंदीतून किंवा इंग्रजीतून तुमच्या संवाद साधत नाही. तर आपल्याला इतरांशी बोलताना तुम्ही हिंदी इंग्रजीचा वापर करा, पण घरातल्या मुलासोबत तुम्ही मराठीतून बोलले पाहिजे. कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे जे मुलं एका घरात असतील तर दोघं भाऊ आपसात बोलत असतील तर ते इंग्रजीतून बोलतात किंवा हिंदीतून बोलतात. त्यांचे पालकसुद्धा त्यांच्यामध्ये सहभागी होतात आणि ते त्यांच्याशी इंग्रजी आणि हिंदीतून बोलण्याचा प्रयत्न करतात. म्हणून प्रत्येक पालकानं आपल्या मुलाला मातृभाषेतूनच बोललं पाहिजे. दुसरा जो भाग आहे की मातृभाषेतून वाचन संस्कृती हळूहळू नष्ट होते आहे. सोशल मीडियाच्या काळात वाचनाची आवड कमी झालेली आहे. 5-10 ओळीचा मेसेज वाचण्याची सवय फक्त त्यांना राहिलेली आहे. तर मुलांना चांगल्या गोष्टीची पुस्तकं दिली, त्यांना गोष्टी ऐकवल्या, त्यांच्यामध्ये साहित्याबद्दलची रुची निर्माण झाली तर तो वाचक होईल आणि वाचक झाला की भाषा समृद्ध होते. आणि म्हणून मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी एक तर वाचन संस्कृतीला अधिक विकसित करणं गरजेचं आहे. ज्या माध्यमातून त्यांना मराठी भाषा कळते तर ऑडिओ बुक आले, तर ऑडिओ बुक त्यांनी काय करावं, ते फक्त ऐकावं. वाचता येत नाही, वाचणं जीवावर येते, तर त्यांनी ते ऐकलं पाहिजे. पालकांची ही जबाबदारी आहे की आपल्या मुलांना त्यांनी आपली मातृभाषा त्यांच्यापर्यंत ती हस्तांतरित करावी. मराठी भाषा ही कधीही मरणार नाही. अनित्यता जरी असली तरी ती बोलींमध्ये आहे. ग्रामीण भागात गेलो आपण तर मराठीच बोलतात, ते बोलीमधूनच बोलतात. फक्त हा शहरातील लोकांचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे मराठीला वाईट दिवस आले असं म्हणतात. पण माझ्या दृष्टिकोनातून मराठीला वाईट दिवस आलेले नाही आहे. मराठी ही आजही आहे, उद्या पण राहणार आहे. फक्त तिच्याबद्दलचा जो न्यूनगंड आहे
ती भावना डेंजरस आहे. जवळपास 3000 भाषा नष्ट झाल्या. एखादा भाषिक समूह जर शहरामध्ये गेला आणि शहरामध्ये गेल्यानंतर तो आपसात आपली भाषा बोलला तर लोक त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहतात आणि तो त्या मुख्य प्रवाहासोबत जाण्याचा प्रयत्न करतो आणि मग काय करतो, त्या प्रवाहाची भाषा तो स्वीकारतो आणि आपली भाषा तो विसरून जातो. त्याला असं वाटते की आपली भाषा बोललो तर आपण मागासले दिसू, आपली भाषा आपण बोलताना मागासले दिसू, ही भावना भाषेला नष्ट करत असते. मराठी भाषेच्या संदर्भात सुद्धा लगेच ही गोष्ट होणार नाही, पण ज्या दिवशी मराठीबद्दल न्यूनगंड येईल त्या दिवशी मराठी भाषेचे वाईट दिवस सुरू होतील. आणि म्हणून माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृताचंही पैजा जिंके असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं. किंवा साय मी खातो मराठीच्या दुधाची, कुणाचे उमरे झिजू कशाला असं सुरेश भटांनी म्हटलं. तर त्या मराठीचा जो अभिमान आहे तो आपण बाळगला पाहिजे आणि मातृभाषेतून आपला संवाद हा चालू असला पाहिजे. सर, सध्या मराठी सिनेमा इंडस्ट्री ही प्रादेशिक स्तरावर कार्य करत आहे आणि येत्या काळात आणि सध्याच्या काळात साऊथ सिनेमा, बॉलिवूड सिनेमा, पाश्चात्य सिनेमा प्रगतीवर आहे. तुमच्या मते मराठी सिनेमाला प्रादेशिक स्तरावरील विषयावर सिनेमा काढायला हवा की त्यांनीसुद्धा पाश्चात्य आणि हॉलिवूड, बॉलिवूड स्टाईल सिनेमा काढावे? तुमचे काय मत आहे सर मराठी सिनेमा इंडस्ट्रीविषयी? सिनेमा हे माध्यम आहे आणि अलीकडच्या काळात मराठी सिनेमाने सुद्धा कात टाकलेली आहे. आपण बघतोय की खूप चांगले चांगले मराठी सिनेमे आलेले आहेत. म्हणजे नागराज मंजुळेंचा सैराट सिनेमा असेल, त्याच्यापूर्वीचा फॅन्ड्री होता, किंवा अलीकडच्या काळात आपण पाहतोय की अनेक चांगले दिग्दर्शक एकापेक्षा एक सिनेमे काढत. लय भारीसारखा सिनेमा आला असेल, नटसम्राट आलेला आहे. तर चांगल्या गुणवत्तेचे सिनेमा मराठीतून येत आहे. मुळात सिनेमाच मराठी माणसानं सुरू केलेला आहे आणि तेव्हापासून जर आपण विचार करतो तर येणाऱ्या काळात सिनेमासाठी भाषा हा महत्त्वाचा भाग असणार नाही. भाषा हा भाग महत्त्वाचा असणार नाही. येणाऱ्या काळात तुमची अभिव्यक्ती महत्त्वाची असेल आणि मराठीनं तेच ते कथानक, तेच ते गाणे आणि त्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे आणि अलीकडच्या काळात ते होताना आपल्याला दिसते आहे. पूर्वीच्या काळात एका वर्गाची मक्तेदारी होती आणि त्याच कथा आणि त्याच कहाण्या याच्यामध्ये मराठी सिनेमा 40-50 वर्षे फिरत राहिला. पण अलीकडच्या काळात सर्व स्तरातील लोक त्या सिनेमात आले आणि त्यामुळे मराठीची कोंडी फोडून ती बाहेर जात आहे. आपण पाहतोय की सैराटचा रिमेक साऊथमध्ये बनलेला आहे. जसं आपल्याकडे साऊथमधले सिनेमे रिमेक होतात तसा मराठीतले सिनेमेसुद्धा अनेक ठिकाणी रिमेक होताना दिसतो आहे. तर मराठी सिनेमानं पारंपरिकता तोडून नव्या जगासोबत जुळवून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. सर, आपण शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहात. एक हायपोथेटिकल प्रश्न असा आहे की जर आपणास शिक्षण मंत्री केला गेले देशाचे, तर तुम्ही काय करू इच्छिता? असं देशाचा मी जर शिक्षण मंत्री झालो तर मी शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करेल. राष्ट्रीयकरण करेल. त्याचं कारण असं आहे की शिक्षण हे विकासाचं माध्यम आहे. देशाला जर विकसित करायचं असेल तर त्याला प्रॉपर शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे पूर्वी जातीच्या नावावर शिक्षण नाकारलं जात होतं, आज पैशाच्या नावावर शिक्षण नाकारलं जाते. आज गुणवत्ताधारक लोकांवर भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अन्याय होताना दिसतो. आपण आता नीटचं उदाहरण बघितलं आहे की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांचे रिझल्ट चांगले येतील, ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांचे रिझल्ट येणार नाही. पैसा आणि शिक्षणाचं बाजारीकरण बंद करेल आणि मागेल त्याला जे शिक्षण पाहिजे ते शिक्षण देईल. दुसरा जो भाग आहे की त्याला प्रॉपर शिक्षण दिलं जाईल. म्हणजे अलीकडचं शिक्षण बाबा वाक्य प्रमाणमसारखे आहे. म्हणजे पाठांतर पद्धतीचं शिक्षण आहे. त्याला प्रॅक्टिकल बेस्ड शिक्षण मिळालं पाहिजे. त्याला त्याची जी आवड आहे त्याच्यानुसार शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे शिक्षण आणि व्यवसाय ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. शिक्षण फक्त नोकरीसाठी नाही तर शिक्षण हे जीवनासाठी असलं पाहिजे आणि त्याच्या क्षमतेनुसार ते शिक्षण मिळालं पाहिजे. भारतातल्या शिक्षणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन नावाची गोष्ट नाही आहे. भारतीय शिक्षणातून त्याला त्याची स्वतंत्र विचार करण्याची बुद्धी विकसित होणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे भारतामध्ये शिक्षण जे दिलं जाते आहे ते MSc फिजिक्स झालेला व्यक्ती आपल्या मुलीचा धनासाठी बळी देतो. MSc झालेला, मास्टर ऑफ सायन्स झालेला व्यक्ती हा अंधश्रद्धेत असतो. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याचा काही संबंध असत नाही. त्याला विज्ञान कळते पण वैज्ञानिक दृष्टी कळत नाही. तो अंधश्रद्धेत गुरफडलेला आहे.
मला असं वाटतंय मी जर शिक्षण मंत्री झालो तर शिक्षणाची पूर्ण व्यवस्था बदलेल, प्रत्येकाला मागेल त्याला फ्री शिक्षण. म्हणजे आता फ्री राशन जसं मिळते आहे तर फ्री राशनच्या ऐवजी फ्री शिक्षण देणं गरजेचं आहे. ते जर दिलं आणि त्याच्या गुणवत्तेनुसार त्याला शिक्षण मिळालं तर निश्चित हा देश 10 वर्षात प्रगती केलेला असेल. सर, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्राचार्य आहात. महाविद्यालयाचे नावच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून अशी कोणती गोष्ट, कोणते विचार, कोणते तत्व आपणास सर्वात जास्त प्रभावित करतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील विद्वानांपैकी पहिल्या क्रमांकाचे विद्वान म्हणून आहेत आणि त्यांनी जे काही मिळवलेलं आहे ते अभ्यासाच्या माध्यमातून मिळवले. म्हणजे पुस्तकांवरचं त्यांचं जे प्रेम आहे, म्हणजे 18 तास त्यांनी अभ्यास केला. म्हणजे जगातील एकमेव महामानव आहे ज्या व्यक्तीनं लोक राहण्यासाठी घर बांधतात, त्यांनी पुस्तकासाठी घर बांधलेलं आहे. आणि म्हणून ज्ञान मिळवणे आणि त्याचा उपयोग आपल्या समाजासाठी आणि आपल्यासाठी करणे हा जो भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे की ज्ञान मिळवणे, ज्ञानाची धाव पूर्णत्वाकडे असते पण ज्ञान परिपूर्ण कधी असत नाही. पण जो जो ज्ञान मिळवतो तो विकसित होत असतो. आणि म्हणून त्या ज्ञानाचा उपयोग आपण विकासासाठी करावा, स्वतःच्या विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 2 ज्या म्हणी आहेत त्या मला जास्त प्रेरणादायी वाटतात. पहिली म्हण जी आहे, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. आणि दुसरी म्हण आहे की बळी हा बकरीचा दिला जातो, तो वाघाचा नाही. आणि तिसरी म्हण आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशर करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ असाच आहे की तुम्ही प्रॉपर नॉलेज घ्या. नॉलेज ही संपत्ती आहे, ती तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी नॉलेजला जास्त महत्त्व दिलं आणि म्हणून त्यांना नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणतात, सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतात. ती प्रेरणा आपण प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यावी. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं प्रतिकूल परिस्थितीत कोणी शिक्षण घेतलं नाही, परंतु त्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी करोडो लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश पेरण्याचं काम केलं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यावे आणि त्यांच्यासारखा अभ्यास करावा आणि तर्कसंगत विचार करावा. सर, स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे विद्यार्थी, तसेच नैराश्य झालेले विद्यार्थी, डिप्रेशनमध्ये जाणारे विद्यार्थी, सुसाईड अटेम्प्ट करणारे विद्यार्थी, यांना इन्स्पायर, मोटिवेट करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता? तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की परिस्थिती ही सारखी असत नाही. यश अपयश हा नंतरचा भाग असतो. पहिल्यांदा संधी जी असते त्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे. आणि संधी ही एकच वेळा येत नाही, अशा अनेक संध्या येतात. आणि म्हणून आपण स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे. ऑनेस्टी इज बेस्ट पॉलिसी असं म्हणतात. तुम्ही जर स्वतःशी प्रामाणिक राहून अभ्यास केलात आणि स्वतःच्या बुद्धीला, स्वतःच्या मनाला तुम्ही जर ठणकावून सांगितलं की मला हे मिळवायचंच आहे, ते आपल्याला मिळवता येईलच. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगेन की तुम्ही तुमची जी फायर डिझायर आहे, ज्वलंत इच्छाशक्ती, ती फक्त तुमच्या आईवडिलांकडे बघा, त्यांचे कष्ट बघा, त्यांची काय अपेक्षा आहे तुमच्याकडून, माझा मुलगा, माझी मुलगी स्वतःच्या पायावर उभी व्हावी. बस आईवडिलांच्या चेहऱ्याकडे बघून तुम्ही जर तेवढी प्रेरणा घेतली की त्यांचं एकच स्वप्न आहे की स्वतःच्या पायावर आपण उभं झालं पाहिजे, आणि तेवढी स्वप्न आपण पूर्ण करू शकत नसू तर आपल्या जीवनाला अर्थ राहत नाही. आणि ते स्वप्न पूर्ण करणे फार कठीण काम नाही आहे. फक्त एवढी गोष्ट आहे की योग्य दिशेनं प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी खूप बुद्धिमान असणं गरजेचं नाही, तर प्रामाणिकपणे योग्य दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी तुमच्यामध्ये काय पाहिजे? विल पॉवर पाहिजे. ती विल पॉवर आपण निर्माण केली पाहिजे. इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही कुठलीही गोष्ट साध्य करू शकता. आणि ती निर्माण करायची असेल तर आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांनी आपल्यासाठी केलेले कष्ट, त्यांनी खाल्लेल्या खस्ता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांचं एकच स्वप्न आहे, आणि ते स्वप्न कोणतं आहे? आपला मुलगा किंवा आपली मुलगी स्वतःच्या पायावर उभी होणे. सर, शेवटी स्पर्धा परीक्षाची तयारी करीत असताना विशेषतः महाराष्ट्रातील राज्यसेवा परीक्षा झाल्या, डिपार्टमेंटल परीक्षा झाल्या, यामध्ये मराठी व्याकरण या विषयाला फारच वेटेज असते, भर असते. तर मराठी व्याकरण या विषयाची तयारी विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे करावी? विशेषतः असे विद्यार्थी ज्यांचा मेडिकल
इंजिनिअरिंग टेक्निकल विषय यामध्ये ग्रॅज्युएशन चाललेलं आहे, मराठी विषयाचं त्यांना अल्पज्ञान आहे, अशा विद्यार्थ्यांनी मराठी व्याकरणाची तयारी कशा प्रकारे करावी? खरं म्हणजे भाषा आणि व्याकरण, भाषा शिकत असताना आपल्याला व्याकरण माहीत असत नाही. म्हणजे आपण मराठी बोलतो तर मराठीचं व्याकरण आपल्याला माहीत नाही, ते सवयीनं शिकलेलं असतं. पण परीक्षेमध्ये आपल्याला तंत्रशुद्ध गोष्टी लिहाव्या लागतात आणि त्यामुळे अमराठी जरी असला तरी त्याला व्याकरण शिकताना अडचणी येत नाही. म्हणजे गणित जसं स्टेप बाय स्टेप आपण शिकत जातो तसं व्याकरणसुद्धा आपण स्टेप बाय स्टेप शिकत असतो. आणि कुठल्याही भाषेची एक संरचना असते. म्हणजे मराठीचं व्याकरण आपण शिकत असताना ज्यांना हिंदीचं व्याकरण येते त्याला मराठीचं व्याकरण सोपं जाते, ज्याला गुजरातीचं व्याकरण येते त्याला मराठीचं व्याकरण सोपं जाते, कारण त्याचं स्ट्रक्चर सारखं आहे. म्हणजे हिंदी असेल, मराठी असेल, गुजराती असेल, या भाषांचं व्याकरण हे एकसारखंच आहे, याच्यामध्ये जास्त फरक नाही. आणि व्याकरणामध्ये परिवर्तनशीलता फार कमी असते. म्हणजे गणितामध्ये जसं आपण 2+2 4च होतात, तसं व्याकरणामध्ये जे सूत्र आहेत ते सारखेच आहेत. मन लावून जर ती संरचना आपण लक्षात घेतली तर मराठी व्याकरण हा इंटरेस्टचा विषय आहे. मराठी व्याकरणाकडे थोडंसं गंभीरतेनं लक्ष दिलं तर मराठी व्याकरणामध्ये 100 पैकी 100 गुण मिळू शकतात, कारण तो गणितासारखा विषय आहे. गणिताच्या जशा स्टेप्स आहेत तशा व्याकरणाच्या सुद्धा आहेत. आणि व्याकरण शिकताना तुम्हाला कोणती भाषा येते आणि येत नाही हा विषय डोक्यातून काढला, तो टेक्निक जर त्याचं आलं तर तुमचं व्याकरण अतिशय चांगलं होईल. आणि चांगल्या पद्धतीनं व्याकरण केलं तर 100 पैकी 100 गुण तुम्हाला मिळू शकतील. म्हणून व्याकरण हा विषय कठीण नाही आहे, फक्त त्याला त्याच्या जवळ जाऊन ते तंत्र समजून घेण्याची गरज आहे. सर, जसं की धीरज सर आधी म्हणालेत की तुम्ही स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक आहात, तर ॲप्टेक एज्युकेटच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? स्पर्धा परीक्षेची तयारी कशी केली पाहिजे? तर मी सांगितलं की स्पर्धा परीक्षेचं स्वरूप हे सातत्यानं बदलत चाललेलं आहे. सिलेबस बदलतो. बदलत्या काळासोबत आपल्याला जर स्पर्धा परीक्षेत जायचं असेल तर आपण ठरवलं पाहिजे की मला या दिशेनं जायचं आहे. आणि त्याची तयारी जर समजा 11वीत तो विद्यार्थी असेल आणि तेव्हापासून जर त्यानं तयारी सुरू केली तर ग्रॅज्युएशन होईपर्यंत त्याच्या हातात ऑर्डर असेल निश्चित. आपण बघतोय की 22व्या वर्षी सुद्धा आयएस झालेला व्यक्ती भारतामध्ये आहे. त्याचं कारण आहे की स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पहिल्यांदा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे की मला काय करायचं आहे. आपलं टार्गेट आपण ठरवलं पाहिजे आणि त्या हिशोबानं आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. काही चांगल्या सवयी आपण लावू शकतो की रोज उठल्यानंतर एक पेपर आपण वाचणार, चालू घडामोडी काढणार, झोपण्यापूर्वी बाकीच्या अभ्यासासोबत अर्धा तास मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार. आणि अशा जर सवयी आपण लावल्यात, स्पर्धा परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी असते, रोज बुद्धिमत्ता चाचणीचं एक कोडं मी सोडवणार, अशा जर सवयी आपण लावल्यात आणि तेही पलीकडे जाऊन जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करणाऱ्या लोकांच्या सोबत राहिलं पाहिजे. स्पर्धा परीक्षेचा जो प्रवास आहे तो मुंबईमध्ये जी लोकल आहे त्या लोकलच्या प्रवासासारखी आहे. लोकलचा प्रवास कसा आहे, तुम्हाला जर एखाद्या स्टेशनवरून पुढच्या स्टेशनवर जायचं असेल तर तुम्ही त्या जिथं ट्रेन थांबते तिथं जाऊन उभे राहा. मागून येणारा रेटाच एवढा असतो की तुम्ही आपोआप वर चढता. तुम्हाला एखाद्या स्टेशनवर उतरायचा, हातपाय ढिले सोडून तुम्ही उभे राहा, मागून येणारा रेटाच एवढा असतो की तुम्ही तिथं उतरता. तर त्या स्पर्धा परीक्षेच्या वातावरणात तुम्हाला जाण्याची गरज आहे. ते वातावरण तुम्हाला क्रिएट करावं लागेल. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांशी तुमची मैत्री असली पाहिजे. तुम्ही जेव्हा अभ्यास करता आणि संध्याकाळी भेटता, तुम्ही जर समजा आज 100 प्रश्न वाचले असतील तर समोरच्या विद्यार्थ्याला ते 100 प्रश्न विचारा. त्यांना 100 प्रश्न वाचले असतील, तुम्ही त्याच्याकडून ते जाणून घ्या. म्हणजे दोघांचे 200 प्रश्न एका वेळी होतील. आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांचा इंटरेस्ट हा वाढत जातो, कारण नवीन नवीन गोष्टी माहीत होतात, नवीन नवीन गोष्टी माहीत होतात. आणि मग जेव्हा तुमचा इंटरेस्ट वाढेल त्यावेळी स्पर्धा परीक्षा तुमच्यासाठी सोपी होते. म्हणजे आळस देऊन जबरदस्तीनं स्पर्धा परीक्षेत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. तर तुम्हाला पहिल्यांदा स्पर्धा परीक्षेबद्दल तुमचा इंटरेस्ट वाढवावा लागेल. आणि इंटरेस्ट तो ग्रुपमधून वाढतो, इच्छाशक्तीतून वाढतो आणि यश मिळाल्यानंतर वाढतो. प्रेक्षकांमधून, विद्यार्थ्यांमधून एखादा प्रश्न जर विचारायचा असेल तर ते सरांना विचारू शकता. जान्हवी मॅडम, नम्रता मॅडम, प्राची मॅडम. नम्रता. सर, माझीसुद्धा इच्छा आहे PhD करायची, पण यावेळेस माझं PhDचं एंट्रन्स मी फॉर्म भरलेलं नाही. तर असं सेकंड संधी कुठली आपण आहे का सर, की आपण PhDला यावर्षी प्रिपेअर जर व्हायचं असेल तर कुठली अजून एक्झाम?
तर एमपॅडच तुमच्यासाठी एक पर्याय आहे सध्या तरी. हां सर, पण या कोणता विषय आहे तुमचा? सर माझा MBA फिनान्स आणि HR झालेला आहे. बर, तर पहिली गोष्ट तुम्ही नेटचा फॉर्म भरा, आता निघतील. आता हां. उद्या तशी परीक्षा आहे, पण हां. 1 महिन्याच्या आत निघतील. परत नेट सर? जर तुम्ही झाला तर तुम्हाला एमपेड देण्याची गरज नाही. गरज नाही. नेट पास झाला तर तुमचा PhD ला प्रवेश होईल. हां सर, पण मी असं ऐकलं की 24च्या GR मध्ये हां. पॅड एक्झाम कॅन्सल केलेली आहे. पण नेट कंपल्सरी केली ना, हां, त्यामुळे नेट केली की पॅक करण्याची गरज नाही. गरज नाही. पण सर आता जी मिस झाली तर सेकंड चान्स आहे परत हो नीट. हो, चान्स आहे नेटमध्ये, असे काही पर्याय नाही आहे. काही लोकांनी तर 26-26दा परीक्षा दिलेल्या आहेत थँक्यू सर. आणि 26 वेळा पास होणारे पण आहेत. हो. माझे एक मित्र आहेत, ते 26 वेळा नेटची परीक्षा उत्तीर्ण आहेत. हां, आणि सर माझं जसं आता मी थोडं कन्फ्यूज आहे कुठलं स्पेशलायझेशन घ्यायला आपलं PhD साठी, तर आपण थोडंसं हेल्प कराल का प्लीज? PhD साठी एकतर तुम्हाला तुमच्या गाईडशी बोलून तुमचा विषय ठरवला पाहिजे. हां. ज्या विषयात तुम्हाला PhD करायची आहे ती एक समस्या आपल्याला शोधायची आहे. ती समस्या काय आहे तुम्हाला लक्षात आली पाहिजे. त्यासाठी तुम्ही PhDचे विषय नेटवर जाऊन सर्च केले पाहिजे की या विषयात झालेली आहे, या विषयात नाही झाली. ज्या विषयात नाही झाली त्या विषयात तुम्हाला करता येईल. सर असं मी 2 सेक्टर चूज केले आहेत, एक फायनान्सला आणि एक IT सेक्टरला. हां, तर सर मी या 2 मध्ये कन्फ्यूज होतो. कसं IT सेक्टरमध्ये जर तुम्ही केलात तर तुम्हाला खूप जास्त संधी असतील, पण फायनान्समध्ये पण खूप जास्त संधी आहे. दोन्ही विषय चांगलेच आहेत. हां. तुम्हाला भविष्यात करायचं काय, कोणत्या सर फील्डमध्ये मला जायचं फायनान्स आहे? मध्ये सामोर जायचं आहे. हा, तर मग पण फायनान्समध्येच सध्याची जे करा ना. कंडिशन मी बघतोय की IT मध्ये जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज येत आहे मार्केटला आणि सगळेजण IT सेक्टरला जास्त कन्वर्ट होतोय. तर मी थोडं तिथे कन्फ्युजन आहे की जास्त फोकस कुठल्या सब्जेक्टला करायचं, IT ला की फायनान्सला? आपला इंटरेस्ट ज्याच्यात आहे त्याच्यात करायचं आणि एकटा जरी असलो तरी आपल्याला संधी मिळू शकते. त्या पद्धतीनं स्वतःला घडवावं लागतं. एकच जागा असेल आणि 1000 लोक असतील, त्यापैकी माझं सिलेक्शन झालं पाहिजे, तेवढी तयारी करायची. हो सर, थँक्यू. सर एक प्रश्न होता मराठी विषयासंदर्भात. आपल्या भारतामध्ये जवळपास आता 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. परंतु आपली आता मराठी भाषा आपण जर पाहतो तर बऱ्याच म्हणजे प्राचीन काळापासून, आता अशोक सम्राटाच्या काळापासून हे मराठी भाषा आहे. तरीसुद्धा आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा न मिळण्याचे काय कारण असावे? एक तर मराठी माणसाची इच्छाशक्ती कमी पडते आहे, त्यातल्या त्यात राजकीय इच्छाशक्ती कमी पडते आहे. जे आता आपण बघतोय की हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. बरोबर. आणि केंद्रामध्ये पण सुद्धा त्याच विचारधारेचं सरकार आहे बरं. आणि राज्यामध्ये सुद्धा त्याच विचारधारेचं सरकार आहे. बरं. पण मराठी माणसाचा जो प्रेशर ग्रुप असावा लागतो राजकीय नेतृत्वावर, तो प्रेशर ग्रुप क्रिएट जोपर्यंत होत नाही, कारण की मराठी भाषेला आपण दुय्यम समजतो. मराठी माणसानं मराठी भाषेवर प्रेम करायला लागला त्या दिवशी एका सेकंदात तो दर्जा, अभिजात भाषेचा दर्जा मिळेल. नाही, त्याच्यामध्ये समजा जे केंद्र सरकारने जे 4 निकष दिलेले आहेत, त्या 4 निकष आपण आता जवळपास पूर्ण करून राहिलो. पूर्णच करतो, हो. जवळपास नाही, 4ही हो. निकष आपण मराठी भाषा पूर्ण करतो. हां. मग याच्यावर मग केंद्र सरकारची मक्तेदारी आपण म्हणू शकतो का? अर्थातच मराठी द्वेष हां. हे त्याच्यामागचं एक कारण असावं. हां. कारण मराठी माणसाला दिल्लीमध्ये किंवा उत्तरेमध्ये ज्या पद्धतीनं बघितल्या जाते, म्हणजे बरोबर. राजकारणामध्ये आणि याच्यामध्ये, तर तो एक भाग असू शकतो. म्हणजे तेच की आता जे 6 भाषा आहेत तर त्या 6 भाषांना मिळू शकतं, तर मग मराठीला न मिळण्याचं जे तुम्ही आता कारण सांगितलेलं आहे, याच्यावरून असं म्हणजे संदेश दिलेला आहे तुम्ही की महाराष्ट्रामध्ये आपल्याला म्हणजे मराठी भाषेचं सरकार असायला हवं, असं काहीतरी एक तुम्ही आम्हाला संकेत दिलेला आहे. सरकारपेक्षा मराठी भाषिकांचा जो दबाव गट आहे हां, तो निर्माण होणं गरजेचं आहे. भाषिक अस्मिता जागृत होणे गरजेची आहे. म्हणजे भाषिक अस्मिता जे समजा त्याच्यामध्ये निकष नाही, परंतु ते असणं महत्त्वाचं आहे. भाषिक अस्मिता जागृत झाली तर लोक प्रेशर ग्रुप तयार करतील आणि सरकारला देणं भाग पडेल. नाही दिलं तरी चालते, आम्ही काही केलं तरी चालते. हा जो मेसेज गेला आहे आजपर्यंत की मराठी माणसाला भाषेबद्दल काही पडलेलंच नाही, हां. त्यामुळे भाषिक अस्मिता जोपर्यंत निर्माण होत नाही, जसं साऊथमध्ये गेलात तर भाषिक अस्मिता आहे. बरोबर. तुमच्याशी हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये बोलणारच नाही, ते बोलतील त्यांच्या भाषेतच, बरोबर. कारण त्यांचं त्यांच्या भाषेवर तेवढं प्रेम आहे. बरोबर. आपण आपल्या भाषेला दुय्यम लेखतो.
हां. ती तिथं निर्माण झाली नाही, ती निर्माण होणं गरजेचं आहे. ओके. आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जर मिळाला तर भाषिक अस्मिता सुद्धा पुन्हा विकसित होईल. पुन्हा विकसित होईल, परंतु ते भाषिक अस्मिता नाही, म्हणूनच आपल्याला ते अभिजात भाषा होत नाही. म्हणजे पहिलं महत्त्वाचं आहे अस्मिता निर्माण होणे. बिलकुल बरोबर आहे. आणि मग काय पॉसिबिलिटी आहे सर, अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळू शकेल मराठीला? मला असं वाटतं की सभेच्या इलेक्शन पूर्वी हां. तो दर्जा मिळायला पाहिजे, कारण महाराष्ट्रानं बऱ्यापैकी दाखवून दिलेला आहे. बरोबर. आणि आपण प्रूफ सुद्धा दिलेला आहे एक, म्हणजे 2000 वर्षापूर्वीचा सापडलेला जो विनय पिटकातील दाखले आहेत ते मराठीतलेच आहेत. बरोबर. सर्व शिलालेखांमध्ये जे आहे ते मराठीतलेच आणि आहे. कसं असते, भाषा काही एका दिवशी निर्माण होत नाही. बरोबर. तो संक्रमणाचा काळ असतो. म्हणजे पाली आपण आणि मराठीच्या निकष पूर्ण केलेला आहे. निकष पूर्ण आहेत. ओके. त्याच्याबद्दल काही मत नाही, दुमत नाही. हा. फक्त सरकारकडे ज्या पद्धतीनं त्याची मागणी व्हायला पाहिजे, जो दबाव गट निर्माण व्हायला पाहिजे तो होत नाहीये. बरोबर आहे. आणखी एक सर, म्हणजे स्पर्धा परीक्षेविषयीचा एक माझा प्रश्न होता की आता UPSCमध्ये किंवा MPSCमध्ये मेन्स क्वालिफाय केल्याच्या नंतर आपल्याला ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा असतो. तर त्यामध्ये आपण मराठी वाङ्मय जर सब्जेक्ट निवडला तर त्या ठिकाणी आपण म्हणजे कितपत समजा त्याच्यामध्ये आपण स्कोअर करू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळेल का? हो, अनेक लोक असे आहेत की जे आयएस झाले आणि ज्यांचा विषय मराठी होता. बरोबर. आणि मराठी भाषेमध्ये ज्या कलाकृती आहेत हां. त्या कलाकृती पण खूप सुंदर आहेत. बरोबर. आणि तुम्हाला मानसशास्त्र असेल किंवा समाजशास्त्र असेल किंवा इतिहास असेल याच्यामध्ये खूप बारीक अभ्यास करावा लागतो. बरोबर. पण मराठी विषय घेतला तर एवढा बारीक अभ्यास करण्याची गरज नाही. तुम्हाला स्पेस असते. तुम्हाला फक्त काय लेखनाची शैली डेव्हलप करणे बरोबर. आणि शुद्ध लेखन डेव्हलप करणे बरोबर. या दोन गोष्टी असतात. हां. आणि मराठीचा स्कोर खूप चांगला असतो. बरोबर. दुसरा जो भाग असतो हं. की UPSC मध्ये पेपर तपासणारे जे लोक असतात ते मराठीच असतात. बरोबर. भाषिक अस्मितेचा भाग आला तर थोडा हात ढिला पण होतो. बरोबर. जसे म्हणजे उर्दूचे जसं पेपर अभिजात भाषा मिळण्यासाठी जसं आता हे जे अस्मितेचा प्रश्न तुम्ही सांगितला तशाच प्रकारचा भेदभाव MPSC मेन्स किंवा राज्यसेवा मेन्समध्ये किंवा UPSC मेन्समध्ये तशा प्रकारे तिथं होऊ शकतो का सर? कारण ऑब्जेक्टिव्हमध्ये तर सर्व सेट असते. मशीनमध्ये जर आपण OMR शीट टाकली का ते जे ठरलेलं आहे त्यानुसार रिझल्ट निघतो, परंतु इथं चेक करताना कुठं तशा प्रकारचा म्हणजे भेदभाव वगैरे ठेवला भेदभाव जातो? होण्याची शक्यता असत नाही, कारण मराठीचा पेपर मराठीचाच माणूस तपासतो. अच्छा. आणि त्यामुळे त्याला मराठी माणसाबद्दल भेदभाव करण्याची गरज नाही. त्याला असं वाटतं की 2 मार्क्स जास्त दिले तर महाराष्ट्रातील मुलगा तिथं पुढे जाईल, म्हणजे तिथं प्लस पॉईंट आहे. प्लस पॉईंट आहे. अच्छा. ओके. ठीक आहे. थँक्यू सर. ओके. सर, तुम्ही मराठीचे मास्टर आहात, डॉक्टरेट आहात. तुम्ही अनेक वर्ष विद्यार्थ्यांना घडवता आहात. मराठीचं धीरज सरांकडनं मला माहिती मिळालेलीच होती तुमच्या बाबतीमध्ये. मला एक सर्वसामान्य प्रश्न आपल्या मराठी विद्यार्थ्यांच्या करिता विचारायचा आहे. एक म्हटलं जातं की विदर्भातले लोक तसे आळशी आहेत. तर माझा मुद्दा तो आहे, लोक आळशी आहेत म्हटलं तर मग पॅरेंट्सही आलेत, विद्यार्थी आलेत, शिक्षकही आलेत, म्हणजे सर्वच परिवार आला आपला मराठी परिवार. मागे एक तुम्हाला आठवत पण असेल, आपलं मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी एका डायसवरून बोललेले होते की विदर्भातले लोक आळशी, आणि खूप मोठं बवाल झालं होतं महाराष्ट्रभर. पण ही सत्य परिस्थिती म्हणजे माझं मत तर अगदी तेच आहे की विदर्भातले लोक आळशी आहेत, समजून घ्यायला बघत नाही, न समजून घेता खूप कमेंट्स करतात, आणि त्या कारणामुळे अनेक पॅरेंट्स मागे पडतात, अनेक विद्यार्थी मागे पडतात. म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर पूर्वीच्या काळात जे मारुतीच्या मंदिराजवळ वडाचं झाड आहे आणि त्याच्या ओट्याच्या खाली घेऊन ते गोट्या खेळत बसायचे, तर त्या काळामध्ये त्यांना कामं नव्हती उन्हाळ्यामध्ये, म्हणून ते लोक आपली शेतीवाडीची झाली की बसायचे. पण आज आपले विद्यार्थी मोबाईल घेऊन बसतात. पण त्यांना आत्ता जे तुम्ही सांगितलं आहे, जे काही संदेश मुलांना दिलेला आहे, त्या दृष्टीनं जर विचार केला तर एक विस्तृतपणे मुलांसाठी कशा प्रकारे आपण म्हणजे ॲक्शन घेऊ शकतो, त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो. कारण आमची थीम ॲप्टॅट एज्युटेकची एक अशी आहे, मुलं घडवणे. म्हणजे हा विषय आम्ही जो हाताळायला निघालेलो आहे, हा विषय कमर्शियल मुद्दा नाही आहे का खूप प्रॉफिट मार्जिन कमावणे किंवा व्यवसाय करणे हा आमचा मुद्दा नाही आहे. आणि जर आम्हाला व्यवसाय म्हणून आम्ही त्याकडे नाही बघत आहे, आम्ही एक सोशल ॲक्ट बघतो आहे. पण फी ही घ्यावीच लागणार आहे. म्हणजे काही
फ्रीमध्ये सर्व 100% आम्ही पण देऊ शकत नाही आणि कोणाला दिलेलं फ्री जर दिलं तर पचत पण नाही. पण त्यासोबत जेवढी सोशल ॲक्ट करायचं आहे की जे अगदीच कोणी म्हणजे असं दिसतं आहे की एखाद्या आपलं मराठी असो हिंदी असो म्हणजे तिथे आम्ही भाषिक हे विषय नाही घेतला आहे, पण त्याला जर मदत करायची असेल आणि तो टॅलेंटेड असेल तर आम्ही त्याला, आणि पण पैशाची सोय नसेल, एखाद्या अगदी गरिबाचा पोरगा असेल, रिक्षावाल्याचा असेल, शेतीमध्ये 1 एकरी शेतीने मजुरी करतो, तर त्यासाठी आम्ही मदतीला पण तयार आहे, करतो आहे आत्ता पण. तर या दृष्टिकोनातून मला तुम्हाला म्हणजे तुमचं मार्गदर्शन हवं आहे की जे सर्व पॅरेंट्सना आणि विद्यार्थ्यांना एक विशिष्ट प्रकारचं म्हणजे तुमचं मार्गदर्शन मिळेल असं मी थोडं तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे. तर पहिला जो भाग आहे, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. काय असते, एखाद्या विभागाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो आणि तो दृष्टिकोन सकारात्मक नकारात्मक असू शकतो. आपण ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये राहतो ती भौगोलिक परिस्थिती उष्ण स्वरूपाची आहे आणि या वातावरणामध्ये माणसाला जो उत्साह जेवढा असायला पाहिजे, म्हणजे जे तापमान आहे ते 26 डिग्री सेल्सिअस असेल तर माणूस अतिशय उत्साही राहतो, परंतु आपण 42पर्यंत 44पर्यंत जातो, त्यामुळे थोडासा तो भाग लिथर्जी येऊ शकते. दुसरा जो भाग आहे की विदर्भातील शेतकरी रात्रंदिवस मेहनत करतो, तो तिथं शेतकरी आळशी आहे असं म्हणता येत नाही. आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, आम्ही लहानपणापासून काम केलेलं आहे आणि मग ते 18 तास 20 तासापर्यंत काम करत गेलेलो आहे. तर लोकांचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा नकारात्मक दृष्टिकोनातून आहे. माणसाला कोणतंही काम करण्यासाठी उत्साह येण्यासाठी त्याला प्रेरणा पाहिजे असते, त्याला यश पाहिजे असते. ती प्रेरणा त्याला मिळाली पाहिजे, त्याला ते यश मिळालं पाहिजे. लहान लहान यशस्वी गोष्टी करत गेला की त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तो यशस्वी होतो. म्हणून लोक आळशी आहे असं म्हटल्यापेक्षा काम करण्यासारखं वातावरण इथं निर्माण होणं गरजेचं आहे. ते भौगोलिक परिस्थिती असेल आणि ती शैक्षणिक परिस्थिती असेल. आपण पाहतो आहे की VME कॉलेजच्या लायब्ररीमध्ये आम्ही 18 तास बसणारे मुलं बघितले आणि त्यांनी जीवनात यश पण मिळवलेलं आहे. प्रश्न हा आहे की शैक्षणिक वातावरण, स्पर्धा परीक्षेचं वातावरण आपण जर निर्माण केलं, विदर्भातील मुलं मुंबईत जाऊन पुण्यात जाऊन 18 20 तास अभ्यास करतात आणि यश मिळवतात. इंजिनिअरिंग झालेले मुलं तिथं लेक्चरर आहेत तिथल्या इन्स्टिट्यूटमध्ये, ते विदर्भातील आहेत. आळशी आहेत असं म्हणण्यापेक्षा आपण थोडंसं या अँगलनं पाहू की विदर्भात जे वातावरण असायला पाहिजे सक्सेस मिळवण्यासाठी, ते वातावरण निर्माण करण्यात आपण कमी पडलेलो आहे. पण तुम्हाला ती संधी आहे. तुम्ही जर वातावरण निर्माण केलं तर तुमच्या लक्षात येईल की विदर्भातील मुलं किती हार्डवर्क करतात आणि जे जे हार्डवर्क करतात त्यांना यश मिळतं. सर अगदी बरोबर, म्हणजे तुम्ही जे बोललात ते अगदी बरोबर आहे. तुमचं मत मला अगदी मान्य आहे आणि ही खरं आहे. आता जे विद्यार्थी म्हणजे जे तुम्ही सांगितलं की इथून जाऊन मुंबईमध्ये पुण्यामध्ये जे लोक कामं करतात आपल्या याच्यामधले, तर आम्ही तसंच घडलेलं आहे. अगदी म्हणजे आता मराठीच आहे, शेतीवाडीवालंच आहे, पण त्या काळामध्ये अगदी मोलमजुरी करून शेतावर राबून शिकून नगरपालिकेच्या दिवेखाली अभ्यास करून इथपर्यंत हे आज जे काही आहे या इन्स्टिट्यूटचं जे काही आवाका आहे म्हणजे महाराष्ट्रात, भारताच्या बाहेर हा जो पसारा पसरलेला आहे, हा इथपर्यंत आणण्यामध्ये जे मी घडवून आणलं, आता माझ्यासोबत आता जे लोक आहेत ते आहेत, आता पुढे चिरंजीव आहेत, बाकीचे सर्व टीम येतं, तर हे घडू शकतं. याचं उदाहरण तर मी म्हणजे स्वतःच आहे. हां, त्यामुळे तो भाग नाही, पण त्या जे लोक ज्या करत नाहीत किंवा जे याच्यापासून या समाजापासून अनभिज्ञ आहेत त्या लोकांना, आता जसं तुम्ही मला म्हटलं की आता हे खरोखर संधी आहे, मी पण ते तुम्हाला अगोदर तेच बोललेलो आहे की बा ही संधी आहे, आम्ही त्यामध्ये काम करतो आहे. तर जर असं तुमच्यासारखी महान मंडळी जी आहे की या मताची आहे, जे एकमताचे असलेले असं समजूया ना आपण, सहमत असलेले सर्व, तर हे म्हणजे मी तुम्हाला सर्वांना आव्हानच करतो आहे की सर्वांनी माझ्यासोबत जुळावं आणि हा एक आपण यज्ञ आहे असं गृहीत धरून त्याला पुढे नेऊया. तर त्यासाठी तुमचं जे काही आम्हाला सहकार्य लागेल त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हणजे खूप विनंती करतो आहे. निश्चित सर, निश्चित. हे जे काम आहे समाज विकासाचं काम आहे आणि यासाठी तो नाही एकट्या दुकट्याचं काम नाही, पण जे लोक या दृष्टीनं प्रयत्न करू इच्छितात त्यांच्यासाठी ती संधी आहे आणि आपण सामूहिकपणे काम करू. धन्यवाद सर, मला खूप आनंद झाला. ओव्हर टू धीरज सर.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याबद्दल सर आपण एक मत व्यक्त केलं, ते म्हणजे मराठी भाषेविषयी अस्मिता असावी. मूळतः सर मी या विचारातूनच प्रभावित झालो. 1 ते 2 दिवसाआधी आम्ही निश्चित केलं होतं की सर आपलं इंटरव्यू घ्यायचा है. मैं मूलतः सर मैं साउथ इंडियन हूँ और मैं पूरा टीचिंग जो है यहाँ पे हिंदी लैंग्वेज में या इंग्लिश लैंग्वेज में करता हूँ. बट आज मराठी विषय के प्राध्यापक आने वाले हैं, मराठी विषय पर बोलने वाले हैं, तो वही जो आपकी बात थी कि मराठी अस्मिता मराठी महाराष्ट्र में रहने वाले लोगों में होनी चाहिए, उसी को ध्यान में रखते हुए सर ये आपके समक्ष ये मेरा पहला मराठी भाषा में लिए गया इंटरव्यू था. तो आपकी जो बात थी वो निश्चित तौर पे मैंने तो भी अमल में ला ली. आशा करता हूँ कि महाराष्ट्र के बाकी लोग भी मराठी के साथ ऐसा ही प्रेम करेंगे, ऐसा ही सम्मान करेंगे. आपके जैसे लोगों का साथ जो है उन्हें मिलता रहेगा, विश्वास मिलते रहेगा. तो फिर से एक बार सर एप्टेड एजुटेक करियर डिज़ाइनिंग इंस्टीट्यूट में आपके इस अमूल मार्गदर्शन के लिए, मूल्यवान मार्गदर्शन के लिए मैं आपका आभार व्यक्त करता हूँ. टोंगसे सर का आभार व्यक्त करता हूँ, प्रेक्षकों का, गजानन सर का, पूरे टीम का, और आपका सहकार्य सहयोग हमें ऐसा ही मिलते रहेगा, यही आशावाद व्यक्त करता हूँ. धन्यवाद. इसके बाद मैं टोंगसे सर से निवेदन करूँगा कि